काल मोठेपणा करून मका सांगा होता ए मी तुझ्या अंगडा बावड्यार येतलं पाणी भरतलं ह्या करतलं त्या करतलं पाणी भरून झाला. सण सुद्धा हा की नाही का ती म्हातारी तर म्हातारी म्हातारी म्हणा शिरापणाचा तिचा वयाच झाला. मग तुमका काय झाला कसलं फटके पुरवलं वाक्क भरलं तुमका तो बापूस तो त्याच्या पुढचो म्हणा नाही पण संक्रांताचा बेगीन उठा नाही तर पहिलाच सांगतो. नाटका नको. शेण बिन सारावून झाला माझा समाजला पाणी हाडून झालंय शेण सारावून झालंय. अर्धा जेवण झालं वाडी दाखवच्या. तुमका तरी काय कळता का हो? पोरात तर पोरा असत आणि पोराच्या पुढचे तुम्ही असाल. बोलला की मग सांगताना बायला त्या तोंड बोलता म्हणून जनाची नाही पण मनाची तरी बाळगा जरा वाईच. बेगीन उठ नाण्यात पाणी तापल्याला असं पटकन जाऊन आंघोळ करून घे. अंगार काय ते 2 तांबे होत खळ्यात रांगोळी बिंगोळी घाल. संक्रांताचा समजला हळदी कुंकाला काय तली बाय काय तली. प्रत्येक टायमाक म्हणतात त्या सगळ्या जगाच्या मागे आहे शेवटी मग म्हणतात पुजग्याचा असाच काय चौराव तरी हा काय वागता असता बघा आधी बैला. प्रत्येक टायमाक विचार करतोय बोलायचा नाही आज बोलतलंय ना आज गप रवतलंय बोला गप रवा देशात तर ना. होय हो तुम्ही माकाच बोला माझा माका कुत्रो चावला खुळावलेलो बोला बरोबर. टायमात उठच्यात भाषात दुसऱ्यात तर मग माझा तोंड का जग वाजात. वाडी दाखवू नको वाडी काय मी दाखवतलो. पोरा तर पोरा आणि बाप तर बाप खान तशी माती हो ते हलवे खात्याले हलवे केले काय हलवा बिलवा करूच ना आता. खीर केलं ना तीच खावा गाजरचे हलवे खातले कामा करूक सांगली की म्हणतात त्या ढोगा करायची ढेंगावर करून उतानी रवायचा सणसूत काय नाही. वाजले की ती दंपार झाली लोकांची वाडिया दाखवून झाले. तुमच्या पाठी नाचा काय मका एकच का मका सगळी मका सांगतले पुजग्याचा कधी होणार नाही. तपाला घरात माणसात करू माझ्याकडे कोण असा उपयोग बोलला की तोंड आंबट होत त्यांची.